हिवाळ्याचे दिवस, कडकडती थंडी व त्यातच गरमागरम मसालेदार चहा झालाच पाहिजे. किंवा एव्हाना चहा म्हटले की नको किंवा कोण ऋतूची अशी गरजच वाटत नाही. चहा म्हटलं की पाहिजेच आणि त्यातच गुळाचा चहा म्हटले की मज्जा काही औरच असते. आणि आज आपण तो गुळाचा चहा कसा बनवायचा तेही न फाटता व दूध न नसता ते बघणार आहोत. व आरोग्य आणि फिटनेस ह्या दोन्ही गोष्टींच्या दृष्टीने गुळाचा चहा खूपच आरोग्यदायी असल्यामुळे बहुतेकांचा कल हा गुळाचा चहा पिण्याकडेच असतो. पण तो बहुतेकांना बनवता येत नाही आणि बनवलाच तर तो फाटतो. त्यामुळे बहुतेक जण गुळाचा हा काळा चहा करून पितात. त्यामुळे मी आज दुधाचा वापर करून गुळाचा चहा कसा बनवायचा त्यासाठी ही ट्रिक काही सांगणार आहे. म्हणजे तुम्ही देखील ही ट्रिक वापरून गुळाचा चहा बनवू शकतात. सोबतच चहाचा मसाला कसा बनवायचा आहे तेही आयुर्वेदिक घरच्या घरी तेही बघणार आहोत. पैकी 3 ते 4 महिने टिकणारा आयुर्वेदिक चहाचा मसाला कसा करायचा ते बघणार आहोत. चहा तर आपण रोजच पितो. कधी काय तर रोजच आपण अद्रकाचा वापर करतो. कधी वाटले की खोकला आला आहे तेव्हा आपण सुंठाचा वापर करतो, लवंग वापरतो आणि कधी जर पुन्हा चेंज म्हणून जर आपल्याला वाटलं तर सुगंधित चहा पिण्याची जर इच्छा होते तेव्हा आपण वेलची देखील वापरतो. तर आपण आज आयुर्वेदिक असा चहाचा मसाला करणार आहोत व त्या मसाल्याचा वापर केव्हा करायचा ते देखील बघणार आहोत. इथे मी दालचिनी घेतलेली आहे व दालचिनी ही सुगंधी मसाला आहे व रक्तातील साखर ही नियंत्रित करण्याचं काम करते. त्याच्यानंतर पचनक्रिया देखील आपली सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते व त्वचेला देखील आपल्याला फायदेशीर आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं वेलची आणि इथे लवंग आणि मिरे घेतलेले आहे, ते पण अगदी खोकल्यासाठी खूपच उपयुक्त आहे. त्याच्यानंतर बडीशेप घेतलेली आहे, त्याच्यानंतर जायफळ घेतलेलं आहे, सुंठ घेतलेलं आहे. आता जायफळ घेतल्यानंतर मस्त की छान आपल्याला गाढ झोप लागते. हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याच्यानंतर आपले सुगंधित म्हणून आपल्याला इथे छोटी वेलची आणि मोठी वेलची घेतलेली आहे. तर आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित छान अगदी भाजून घ्यायचे आहे. इथे मी आधी सुंठाचे तुकडे करून घेणार आहे आणि जायफळाचे देखील तुकडे करून घेणार आहे. आणि आता हे आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे. तर सगळ्यात आपल्याला आधी ना छोटी वेलची आणि मोठी वेलची जी ती भाजून घ्यायची आहे. कारण त्याचे जे सालं आहेत ना ते आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करायला त्रास होईल. ते ग्राइंड होणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते आधी अगदी मिनिटभराचा फक्त आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता हे सगळे व्यवस्थित मी भाजून घेते आहे. वेलची कशी पित्त शामक आहे, त्याच्यानंतर सुगंधी आहे आणि अत्यंत गुणकारी आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे वेलचीचा वापर करायचा. आता हे सगळं भाजून होतंय. त्यानंतर आपल्याला हे बाकीचे जे मसाले आहेत त्यामध्ये पण टाकून आपल्याला हे अगदी मिनिटभरासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहे. असं जर आपण भाजलं ना तर आपला हा जो मसाला आहे ना 3 ते 4 महिने टिकण्यास मदत होते. जर आपण हे जर भाजलं नाही, असं कच्च जर वाटलं ना तर मात्र आपला मसाला टिकणार नाही. त्यात ओलावा येऊन आहे ना ते खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे आणि भाजल्याने काय होतं ना की त्याच्यातलं जे तेल आहे ना ते रिलीज होतं आणि खूपच सुंदर अगदी सुगंधित असा वास येतो आणि आपला चहा देखील खूप छान लागतो. तर आता हे सगळं अगदी मिनिटभरासाठी आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे. बघा आता हे सगळं भाजून झालेलं आहे. तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेत आहे आणि गार करायला ठेवते आहे. चला आता हे गार होतंय तोपर्यंत आपण आता चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर इथे मी गॅसवर 2 पातेले ठेवलेले आहे. तर एका पातेल्यामध्ये मी 1 कप दूध आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये 1 कप मी असं पाणी घेतलेलं आहे. आणि दूध पण आपल्याला हे सेपरेटच बॉईलच करून घ्यायचं आहे. थंड दूध नाही घ्यायचं. थंड दूध जर घेतलं तर मग मात्र गुळाचा चहा फाटतो. आता इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये पाण्याला उकळी आली की आपल्याला अद्रक घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गवती चहा घालून घ्यायचा आहे. आवडीप्रमाणे चालत असेल, आवडत असेल तर नक्की टाका. आणि छान अगदी पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये चहा पावडर घाला. आता तुम्ही एका कपाला किती चहा पावडर वापरता त्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर आपल्याला चमच्याने असं व्यवस्थित असं हलवून छान मस्त बघा चहाचा अगदी अर्क आपल्या पाण्यात उतरलेला आहे. पाहू शकता तुम्ही एकदम मस्त उकळी आलेली आहे पाण्याला. आता ह्या ठिकाणी आणि एकीकडे आपला दूध जे आहे ते देखील उकळत आहे. आता इथे आवडीप्रमाणे तुम्हाला किती गोड हवा आहे तेवढं आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा भरून गूळ घालून घेतलेला. आता ते छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सुंदर असा आपला आयुर्वेदिक चहा बनणार आहे, तो देखील गुळाचा, न दूध फाटता. बघा आता पाण्यामध्ये गूळ देखील मस्त असा मिक्स झालेला आहे. असं छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्या स्टेजला आपल्याला इथं हे उकळतं दूध आपल्याला चहामध्ये घालून घ्यायचं आहे. पहा अजिबात चहा आपला फाटणार नाहीये आणि एकदम मस्त व्यवस्थित असा छान अगदी कलर पण आलेला आहे आणि अगदी घट्टपणा पण आलेला आहे आपल्या चहाला.
अगदी इथे 2 मिनिटं आपल्याला फक्त हा चहा जो आहे उकळवून घ्यायचा आहे. आता उकळतोय तोपर्यंत आपला जो मसाला आहे तो पण गार झालेला आहे. तो आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे. खूप अगदी फाईन पावडर नाही करायची आहे आपल्याला, अगदी थोडा जाड राहिला तरी चालणार आहे. तर ही मी मिक्सरला लावून छान अगदी ग्राइंड करून घेत आहे आणि आपल्याला काचेच्या बरणीमध्येच आपल्याला हे भरायचं आहे. म्हणजे 3 ते 4 महिने मसाला टिकणार आहे. बघा आता इथे छान मस्त उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम आपला घट्टपणा आलेला आहे आणि थंडीमध्ये तर असा चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच. थंडीत काही इतर ऋतूमध्ये पण चहा म्हटलं की कोणी नाहीच म्हणत नाही. तर एकदम मस्तपैकी आयुर्वेदिक चहा आणि हा गुळाचा असल्यामुळे हा फिटनेससाठी पण खूप छान उपयुक्त आहे. बघा आता इथे आपला ग्राइंड झालेला चहाचा मसाला आहे, एकदम आपल्याला छान अगदी पावडर तयार झालेली आहे. एका छोट्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा आहे. काचेच्या बॉटलमध्ये ठेवला म्हणजे ना खराब बनवून ठेवायचे आहे. बघा इथे मी काचेच्या बरणीत भरून ठेवलेली आहे. आता यामध्ये प्रमाणानुसार आपल्याला 1 चमचा आपल्याला इथे आपल्या ह्या उकळत्या चहामध्ये घालून घ्यायचा आहे. सुंदर असा मस्त सुगंध आला आहे आपल्या ह्या चहाचा. अगदी बाहेर जो मिळतो ना गुळाचा अमृततुल्य चहा, त्याच्यापेक्षाही खूप सुंदर हा चहा झालेला आहे. तर एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करावं, जास्तीत जास्त शेअर करावं. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. बघा एकदम फक्कड असा चहा आपला तयार झालेला आहे. कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि एकदम छान असा घट्ट झालेला आहे. अजिबात पातळ झालेला नाही, दूध पण नसलेलं नाही आणि चहा देखील फाटलेला नाही. पद्धतीने एकदा नक्की करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत चहा पीत राहा, मजेत राहा. धन्यवाद.